हॅलो फ्रेंड्स, तर आमच्या न्यू व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। आम्ही गेलो होतो सारसबागेमध्ये एका मीटिंगच्या निमित्ताने आणि तिकडे होती भरपूर सारी खेळणी। मग काय, मनू आणि ओजू त्या खेळणीवर अतिशय मनसोक्त आनंद घेत होत्या। या जम्पिंग बाउन्सीवर खेळायला मनस्वीला खूप जास्त आवडते, त्यामुळे मनस्वीचं इकडे बाउन्सीवर खेळणं सुरू होतं आणि आम्ही तिकडे सारसबागेतल्या भेळीचा आनंद घेत होतो। सारसबागेतली भेळ म्हणजे अप्रतिम, खायला अतिशय मस्त लागणारी, तशी चव ना तिथल्याच भेळीला येते, हे मात्र अगदीच खरं। भेळ खात असताना आजूबाजूचा माहोल एन्जॉय करत, मुलींना खेळवत आम्ही देखील एन्जॉय करत होतो। मनस्वी खेळतेच, पण ओजस्वी देखील आता अशा खेळण्यांचा आनंद घेत होती। तिला सुद्धा आम्ही एका खेळण्यामध्ये बसवले होते आणि ती घाबरती की काय असे मलाच वाटत होते, पण ती आपली न घाबरता अतिशय छानपणे एन्जॉय करत होती। या रॅबिटमध्ये बसून माझा पण ससूला एकदम गोड दिसत होता। तिकडे बलून शूटिंगवाला गेम सुद्धा होता, आम्ही तो सुद्धा गेम खेळला, पण माझा काही एकही नेम बलूनला बसला नाही, मला काही बलून फोडता आला नाही। आमच्या आईंनीही ट्राय केला, आईंकडूनही बलून फुटला नाही, पण अभिजित आणि बाबांनी मात्र छानपैकी बलून फोडले। हाही एक वेगळा आनंद आम्ही त्या जत्रेमध्ये घेतला। माझा एक फुटला अभिजित। बाउन्सी खेळून झाल्यानंतर मनस्वीनी या गाडीमध्ये बसण्याचा हट्ट केला आणि शेवटी या गाडीमध्ये एक राऊंड तिने खेळूनच घेतला। अशी आमची सारसबागेत बाहेरची संध्याकाळ अतिशय छान प्रकारे गेली। नेहमी आई बाबा कोणत्या ना कोणत्या कामात बिझी असतात, त्यामुळे मुलींना बाहेर जाणे होत नाही, त्यामुळे असा काही सॅटर्डे संडे मिळाला आणि आपली मुली एन्जॉय करतायत ते पाहायला मिळाले की आम्हाला देखील पुढच्या वीकसाठी एनर्जी मिळते आणि ती एनर्जी आम्ही रिगेन केली आणि मग घरी येण्यासाठी निघालो। आमचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा। पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूयात। स्टे ट्यून, बाय बाय।